नमस्कार मित्रांनो. राज्यातील दूध व्यवसायावर मागील 3 ते 4 महिन्यापासून टांगती तलवार होती. सतत काही ना काही अडचणी आल्यामुळे या व्यवसायात असलेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. 40-42 रुपये भाव असताना मागील वर्षी अचानक तो कमी कमी होत 26 रुपयावर येऊन ठेपला होता. त्यामुळे खर्चही निघेना झाला होता. त्यामुळे शासनाकडून आधी 3-4 महिना प्रति लिटर 5 रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना देण्यात आले आणि नंतर 1 महिना 7 रुपये अनुदान देऊन हे अनुदान पुन्हा बंद केले. नंतर हळूहळू 1-1 रुपयांनी भाव वाढत वाढत आता ते 35 रुपयापर्यंत आले आहेत. सध्या या व्यवसायात थोडाफार नफा राहतो आहे, पण जर विकतचा चारा असेल तर मात्र अपेक्षित नफा नाही. त्यानंतर अचानक जनावरांच्या बाजारातील व्यापाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळेही मागील 2-3 महिन्यात शेतकऱ्याची थोडी अडचण झाली, पण यात काही मोजक्या शेतकऱ्याची अडचण झाली. जे पक्के व्यावसायिक होते त्यांनी ही नर वासरे कोठेही सोडून देऊन स्वतःची सुटका करून घेतली. या सर्व अडीअडचणीतून आता हा व्यवसाय सावरत आहे आणि जनावरांच्या बाजारात आता व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत आणि दुधाचे भाव सुद्धा आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा व्यवसाय पूर्वपदावर येतोय असे म्हणायला काही हरकत नाही. पण आता पशुखाद्याच्या भावाविषयी शेतकऱ्याची तक्रार आहेच, कारण पशुखाद्याचे भाव हे दुधाचे भाव थोडे वाढले की लगेच वाढतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रत्येक रुपयात ह्या कंपन्या 30 ते 35% नफा घ्यायला टपलेल्याच आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. देशभरात आजपासून जीएसटी कमी झालेली आहे, म्हणजे आता दुग्धजन्य पदार्थ स्वस्त होणार आहेत. या पदार्थाची मागणी वाढली की कच्चा माल म्हणजे दुधाची मागणी वाढणार आहे, म्हणजे दुधाचे भाव नक्कीच वाढतील आणि शेतकरी दुधाच्या खरेदी दरात वाढ होईल. सध्या राज्यातील मोठमोठे जनावरांच्या बाजारात हळूहळू खरेदी विक्री वाढताना दिसते आणि जनावरांची वाहतूक सध्या सुरळीत सुरू झालेली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात 100% जनावरांचे म्हणजे गाई म्हशीचे व्यवहार हे सुरळीत चालू झाल्याचे दिसतील आणि या बाजारातील उलाढालीचे प्रमाण हे वाढताना दिसेल. त्यामुळे या व्यवसायातील अडीअडचणी आता दूर झाल्या आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. या मागील 3 महिन्यात दूध उत्पादनावर सुद्धा मोठा परिणाम होऊन ते घटले होते. त्यात ही सुधारणा होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना आता याबाबतची कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही. धन्यवाद.